कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, मी या सगळ्यात भाग घेणार नाही। मला हे मान्य नाही। तुम्हाला काय हवं ते करा। नवऱ्या मुलीला शेला द्यायला हवा। मुहूर्ताची वेळ कळलेली नाहीये, आपण सुरुवात करूया मंगलाष्टकांना। सीता, मला तुमच्याशी काही चर्चा करायची नाहीये। सीता, नवी नवरी दारात खोळंबली आहे। माझा तिच्याशी काही संबंध नाही। सीता, असं काय करते सगळं? सीता, या सगळ्या घराला तू बांधून ठेवलेस। या घरात कुणाचं कुणाविषयी दुमत झालं तर तू त्यांना जवळ आणतेस, जवळ आणायचीस। तू अशी नाहीयेस। तुला हे वागणं शोभत नाही सीता। तू घरातली मोठी आहेस, तुझ्याशिवाय गृहप्रवेश होणार नाही। माझं एक ऐक, माझ्यासाठी नाही, निदान आशूसाठी तरी चल। तुम्ही मला समजावण्याचा प्रयत्न करू नका। छोटी मोठी बाब नाही, आणि ह्या बाबतीत मी माझ्या मनाची तयारी केली आहे। माझा निर्णय बदलणार नाही आता। ही मुलगी मला कणभर सुद्धा आवडत नाही। मी तिच्या समोर उभी सुद्धा राहू शकत नाही। गृहप्रवेश तर सोडाच। सीता, सीता, तू फक्त एकाच बाजूने विचार करतेस म्हणून तुझं असं होतंय। ती शिवा, तिची काहीच चूक नाहीये यात। तू समजून घ्यायला हवंस। ती आपल्यासाठी तिथे उभी राहिली, कारण आपल्या मुलाचं लग्न होणं हे गरजेचं होतं। सीता, ती आपली सून आहे। आपणच तिला अपराधी म्हणून आता दोषी का बनवतो? माझं एकच म्हणणं आहे, तू आधी तिचा गृहप्रवेश करून घे, आणि मग काय रागवायचं ते रागव ना। पण असं एका मुलीला ताटकळत घराबाहेर ठेवणं आपल्याला। मी आता तुम्हाला शेवटचं सांगते, ती मुलगी जर आपल्या घरी येणार असेल तर ती माझ्या प्रेतावरून येईल। मी तिला सहन करणार नाही। सीता, शांत हो, चिडू नकोस। सीता, असं काय करतेस? शिवाचं लग्न आपल्या मुलाशी म्हणजे आशुशी झालंय। ती आता आपली सून आहे। त्या दोघांना असं आपण बाहेर ताटकळ ठेवायचं का दारात? आणि हे बघ, या सगळ्या प्रथा पाळाव्या लागणारच आहेत ना। आणि तूच तर म्हणतेस ना, सगळं रीतीप्रमाणे झालं पाहिजे। ही मुलगी असणार असेल ना, तर मला काहीही करायचं नाही। माझी काही इच्छाच नाही। हे बघ सीता, आपल्याकडे आता दुसरा कुठलाच पर्याय नाहीये। गुरुजी काय म्हणाले माहितीये ना तुला? आणि शिवाच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर तिने हे केलं असतं का? शिवा फक्त आपल्यासाठी उभी राहिली, मग आपण तिच्यासाठी एवढं नाही करायचं का? आणि फक्त गृहप्रवेश नाही, देवदर्शन, हळकुंड सोडायचं, अशा बऱ्याच प्रथा आहेत, मग त्या करायच्या नाहीत का? आणि दारात उभ्या असलेल्या नवीन जोडप्यासाठी हे चांगलं आहे का? तूच सांग। ठीक आहे, मग तुम्ही करा। ज्या सगळ्या विधी करायच्यात ना त्या करा। मी त्याचा भाग होणार नाही। सीता, तुला माहितीये, तू बाहेर आल्याशिवाय आशू आत येणार नाही, आणि उर्मिला गृहप्रवेश करणार नाही। कोणासाठी नाही तर निदान माझ्यासाठी तरी मी हात जोडतो, लोटांगण घालतो हवं तर। अहो, काहीतरी काय?
निदान माझ्या शब्दासाठी तरी ये. ठीक आहे, येते. या मुलीसाठी तुम्ही माझ्यासमोर हात जोडलेले मला नाही आवडणार. येते, पण मी कशाचाही भाग होणार नाही, फक्त उभी राहील. चल. हॅलो मॅडम. का फोन केलायस तू? अहो काय म्हणजे, माझं अभिनंदन करा की. का काय मोठा पराक्रम गाजवलायस का? अहो म्हणजे काय, असं काय करताय? अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला भर मंडपातनं पळवून आणलं आणि आता मी आणि दिव्यानी लग्न पण केलंय. त्यामुळे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. बाय द वे मॅडम, तुम्ही जे क्रेडिट कार्ड दिलंय ते ऍक्टिव्ह तर आहे ना? शट अप. काही ठरल्याप्रमाणे झालेलं नाहीये. आशूचं दिव्यासोबत लग्न झालेलं नाहीये. पण अहो पण मग तुम्हाला तेच हवं होतं ना, तोच तर प्लॅन होता. हो, पण प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की ती शिवा आली आहे या घरात. काय? शिवा त्या घरात आली? अहो पण म्हणजे कशाला? दिव्याला शोधायला? मॅडम तिला कळलं तर नाही ना की तुम्ही पण ह्याच्यात सामील आहात? तसं असलं तर तिला माझ्याबद्दल पण कळेल. अहो मॅडम जरा सांभाळू ना, ती खूप डेंजर आहे. हो, आणि तीच डेंजर मुलगी या घरची सून झाली आहे. अहो पण मग हे झालं कसं? जे घडलंय ना तेच सांगते. मला जे हवंय तसं झालंच नाहीये. मग ठरवलेल्या गोष्टींचा काय उपयोग काय? हे बघा मॅडम, तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी दिव्याला लग्नातनं पळवून आणलं आणि तिच्याशी लग्न केलं. आता पुढे जे काही घडलं त्यात माझी तर काही चूक नाहीये ना? शट अप. तोंड बंद कर. आणि ते कार्ड दिलंय ना त्यात आहेत पैसे आणि त्यातच मॅनेज करायचं सगळं, कळलं? हा, थँक्यू. फोन करू नकोस आता, युजलेस. आपण करायची का सुरुवात? अहो पण सीताई नाहीये, ती आल्याशिवाय. आई नाही आली तर ती परत जाणार आहे का इथून? कीर्ती, मी फक्त पॉसिबिलिटीचा विचार करते, बाकी काही नाही. कीर्ती, हल्ली तू जरा गरजेपेक्षा जास्त विचार करतेस. एवढा करत जाऊ नकोस. काही दिवस, फक्त काही दिवस. कारण काही दिवसात तू या घरातून निघून जाशील याची खात्री आहे मला. सीताई आलीस, घे वाळून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.